मोर्चाचं नियोजन आमचं गेले अनेक दिवसापासून चालू आहे. परवा शहरात जे आपले विभाग अध्यक्ष आहे ती बैठक झाली, शाखा बैठक झाली, त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. परवा विष्णू समूहची बैठक झाली, काल विष्णू समूहची बैठक झाली आणि आता शाखा वाईज बैठका आमच्या चालू आहे. त्यामुळे मोर्चाच्या नियोजनाची तयारी जवळजवळ पूर्ण होत आहे. तुम्ही देखील वारंवार सूचना उपस्थित करताय, त्याच्यावर भाजपच्या वतीने सांगितलं जाते की फ्लॉप शो आहे त्याच्याकडे मला वाटतं एवढे पुरावे दिल्यानंतर अजून काय पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रश्न भारतीय जनता पक्षाला नाहीच आहे, प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. उलटा व भाला कशाला अंगावर घेत आहेत मला हे अजून कळलेलं नाही. माझ्या एमसीएची निवडणुकीसाठी फडणवीस आणि शरद एकत्र येण्याची चर्चा आहे. कारण बैठक फार मांडीवर राजकीय पद्धतीनं आपण या सगळ्या निवडणुकीकडे बघावं असं अबू अर्जुनचा प्रॉब्लेम असा आहे, त्याला कोण विचारत नाही आणि त्याला कोणी विचारलं नाही की काहीतरी स्टेटमेंट करतात स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं. अनेक ठिकाणी खरं तर गुजरातच्या नागरिकांची नावं मतदार यादीमध्ये मिळून आलेली आहे. कांदिवलीमध्ये देखील आपल्या काही कार्यकर्त्यांनी जाऊन यादी चेक केली. त्या ठिकाणी कच्छचे जे मतदार आहेत त्यांची नावं यादीमध्ये मिळून आली. मला वाटतं हा घोर सगळीकडेच आहे. कच्छ असेल, गुजरात असेल, बिहार असेल, अशा अनेक देशातली नावं इथे घुसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तो कोणाच्या फायद्याचा आहे आपल्या लक्षात आलेलं असेल तर मला असं वाटतं की या गोष्टीवर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसेना पक्षाचे शिवसैनिक असतील, ते सगळेजण एकत्रितरित्या काम करतात. डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार कार्ड बदलतानाचा एक प्रेस कॉन्फरन्स रोहित पवार यांनी घेतलेली होती. त्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात मला आला. वाटतं चुकीचं आहे, कारण विसल ब्लोअर आहे रोहित पवार या बाबतीत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने बनू शकतं ते त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची काही गरज नव्हती. एकतर्फेच्या मोर्चामधून अनेक लोकांना काही संभ्रम निर्माण करतात असं भाजपचं प्रवक्ते म्हणतात. म्हणजे एक घर तर दोन भाऊ एकत्र येतात, पण एक भाऊ म्हणतोय की मरीन ड्रायव्हर मोर्चा काढला पाहिजे, दुसरा म्हणतात पण तुम्हाला असं वाटतं का की मुद्दाम या मोर्चामध्ये शो करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं कसला विषय? मोर्चाचा जो मूळ विषय आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो की दोन भावांमध्ये काही हे नाही एवढं लक्ष आणि हे बंद दिलंय ना पेड प्रवक्ते त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. सर मोर्चा कार्यकर्ता एखादा बोललं तर ठीक आहे, आपण पेड लोकांकडे किती लक्ष द्यायचं. सर पावसाचं सावट मोर्चावर आहे. तुम्हाला वाटतं की पाऊस असो काही असो त्यांनी काही